नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा अटेंडन्स भरण्याचा जो टॅब आहे तो अद्यापही सुरू आहे का? OTP का नाही आहेत जे विद्यार्थी नवीन नोंदणी करत आहेत? सध्या नेमकी काय अडचण सुरू आहे? जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पोर्टलवरती नोंदणी करता येईल का? आणि एकंदरीत रोजगाराची काय परिस्थिती आहे या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूयात. नोव्हेंबर, ऑक्टोबर आणि सप्टेंबर हे 3 महिन्यांचं जे विद्यावेतन थकीत होतं विद्यार्थ्यांचं, त्या संदर्भाने आपण प्रथमतः माहिती जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की अटेंडन्स भरण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन पद्धतीने अटेंडन्स भरावी असं सांगण्यात आलेलं होतं. ऑर्गनायझेशनने म्हणा किंवा म्हणजे आस्थापनेने म्हणा किंवा मग तुमच्या माध्यमातून, परंतु ही अटेंडन्स जे ते आतापर्यंत भरल्या गेलेली नव्हती, कारण की ऑनलाईन पद्धतीने ती भरायला सांगितलेली होती. मग ऑफलाईन पद्धतीने जी माहिती भरायची होती, अटेंडन्स भरायची होती, त्याला सुद्धा एक डेट देण्यात आलेली होती की तुम्ही ही जी शेवटची तारीख असेल त्याची 31 डिसेंबर. परंतु सध्याही तो टॅब ओपन असल्याची माहिती आपल्याला कौशल्य विभागातून माहिती प्राप्त झालेली आहे. काल रात्री तो टॅब बंद करण्यात आलेला होता, परंतु तो टॅब आज सुरू करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा. तर ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बाकी असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपलं जे ऑफलाईन बिल आहे तर ते लवकरात लवकर सादर करायचं आहे. अनेक विद्यार्थी वाट बघतात की मला ऑफिसमधून फोन येईल आणि मग मी त्यानंतर रजिस्ट्रेशन करेल, परंतु आपण सध्या असं कोणीही करू नका. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जा आणि ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तुमची जी काही अटेंडन्स असेल ती लवकरात लवकर भरा, म्हणजे तुमचं थकीत विद्यावेतन हे तुमच्या लवकरात लवकर खात्यामध्ये येईल. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की काही विद्यार्थी असे होते की जे रजिस्टर करण्याचा प्रयत्न करत होते पोर्टलवरती, ज्यांना नवीन नोंदणी पाहिजे, किंवा काही जुनीही असे विद्यार्थी आहेत की जे पोर्टलवरती सातत्यानं नोंदणी करण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना अडचण येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर OTP वरती आपण ज्यावेळेला क्लिक करतो तर OTP येतोय. मी स्वतः चेक केलेला आहे की OTP त्या ठिकाणी आपल्याला मोबाईलवरती प्राप्त होतोय, परंतु हा जो समोर डेटा तुम्हाला दिसतोय, उदाहरणार्थ तुमचं पूर्ण नाव असेल किंवा डेट ऑफ बर्थ असेल, त्याच्यानंतर जेंडर असेल, तर ह्या गोष्टी ऑटोफेच होऊन त्या ठिकाणी पोर्टलवरती आपल्याला दिसत असतात. म्हणजे ऑटोमॅटिकली जो आहे आपल्या आधार नंबरवरती जो डेटा असतो, आधार कार्डवरती जो डेटा असतो, तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी इन्सर्ट होतो. आणि मग त्या ठिकाणी फक्त आपल्याला 2 गोष्टी नमूद कराव्या लागतात. एक म्हणजे आपली ईमेल ID आणि दुसरं म्हणजे आपला मोबाईल नंबर. आणि त्या ठिकाणी आपल्याला पासवर्ड जो आहे तर तो एंटर करावा लागतो. तो पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर तो कन्फर्म करावा लागतो आणि मग सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण ट्रेनिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. तर ही अत्यंत सोपी अशी पद्धत आहे. मुळामध्ये या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेला कौशल्य विभागामध्ये चौकशी केली, त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही अडचण सध्या सगळीकडे सुरू आहे. आम्ही मुख्य कौशल्य विभागाला, अर्थातच आयुक्तालयाला, अर्थातच मुंबई या ठिकाणी मेल केलेला आहे. या संदर्भामध्ये वारंवार आम्ही तक्रारी देत आहोत की नवीन विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करणं हे शक्य होत नाहीये. तर या संदर्भामध्ये अद्यापर्यंत आपल्याला कौशल्य विभागानं नवी माहिती मिळालेली आहे, परंतु हा जो OTPचा प्रॉब्लेम आहे तो मुंबईच्या मुख्य आयुक्त कार्यालयामध्ये आपण पोहोचवलेला आहे की त्या ठिकाणी OTP येत नाहीये. आपले काही जुने विद्यार्थी ते पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांना हे रजिस्ट्रेशन करता येणं शक्य नाहीये, कारण की त्यांचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकल्याच्या नंतर यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड नावाचा मेसेज येतो, त्यामुळे ते त्यांना शक्य होत नाहीये. या संदर्भामध्ये पोर्टलवरती काही माहिती सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच आहे. म्हणजे आधार इनेबल्ड बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीममध्ये आपण कशा पद्धतीने तुमची माहिती भरू शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने अटेंडन्स देऊ शकतो या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला अटेंडन्स भरायची असते तर त्यावेळेला डिव्हाइस लोकेशन ऑन असावं लागतं, मोबाईलचा डेटा ऑन असावा लागतो आणि तुमचं डिव्हाइस जे आहे ते सुरू असावं लागतं. कशासाठी? तर अटेंडन्स मार्क करण्याकरता. या ठिकाणी 3 सिम्बॉल दिलेले आहेत आणि मग तुमचा उपस्थिती क्रमांक असेल, फेस ID, म्हणजे तो तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशनवरती जाऊनच त्या ठिकाणी अटेंडन्स भरावी लागणार आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये जो बोगसपणा या योजनेमध्ये होतो तर तो थांबणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सुचवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे बद्दलही तुम्ही सांगू शकता. आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.